नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. जसे की तुम्ही सर्वांनी राऊंड 3 साठी जो काही आपला सीईटी सेलचा राऊंड 3 आहे इंजिनिअरिंग कॅप साठीचा, त्याचा ऑप्शन फॉर्म या ठिकाणी फिल केलेला आहे. तिसऱ्या राऊंडचा नियम सगळ्यांना माहित आहे की तिसऱ्या राऊंडमध्ये फर्स्ट 6 जे काही प्रेफरन्स आहेत त्याच्यामधलं जेही प्रेफरन्स तुम्हाला मिळणार आहे ते तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे. त्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी जे काही टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत पुण्यामधले, जसे की सीयूईपी असेल, पीआयसीटी असेल, अशा इंजिनिअरिंग कॉलेजेसचे ऑप्शन्स तुम्ही काय केले असतील, 1 नंबरला ठेवले असतील किंवा फर्स्ट 6 नंबरसाठी तुम्ही ते टाकले असतील. परंतु मागील जे काही 2 राऊंड झालेले आहेत, पहिला राऊंड झाला असेल किंवा दुसरा राऊंड झाला असेल, त्याच्यामध्ये मेरिट खूप हाय गेलेलं आहे. लक्षात घ्या, गेल्या वर्षीच्या तुलनेनुसार ह्या वर्षीची जी काही मेरिट आहे ती मेरिट हाय जाण्यामागचं कारण काय आहे? 2 वेळा सीईटीची एक्झाम झाली. 2 वेळा सीईटीची एक्झाम झाल्यामुळे विद्यार्थ्यांना 2 चान्स मिळाले. त्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना मार्क्स खूप जास्त आले. आता काही माध्यम म्हणत आहेत की सीईटीच्या परीक्षेमध्ये घोटाळा झाला, त्याचे अधिकृत पुरावे अजूनपर्यंत आपल्यापाशी आलेले नाहीये, त्यामुळे आपण त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाहीये. परंतु विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आता तिसरा राऊंड झाल्यानंतर चौथ्या राऊंडमध्ये काही तुमच्या हातामध्ये राहणार नाहीये. त्यामुळे तिसऱ्या राऊंड नंतर तुम्हाला तुमचा एक ठाम निर्णय घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना फीज कमी पाहिजे असेल, इव्हन स्कॉलरशिप मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, अशा विद्यार्थ्यांना राऊंड 3 चा कट ऑफ कशा पद्धतीने लागू शकतो, त्याचबरोबर राऊंड 2 मध्ये जे काही पुण्यातील टॉपचे कॉलेजेस आहेत त्या टॉपच्या कॉलेजेसचा कट ऑफ कशा पद्धतीने राहिला आहे आणि कट ऑफ साधारणतः किती मार्क्सने खाली घसरू शकतो आणि कन्फर्म तुम्हाला पुण्यामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा इव्हन कोणत्याही ब्रँचमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज कोणतं आहे याची माहिती देणारा आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड जेवढी काही जेन्युइन माहिती आहे एमएसटी सीईटी कॅप राऊंड संदर्भातील ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. सुरुवातीला आजचा जो काही एमएसटी सीईटीचा शेड्यूल आहे त्याच्यानुसार 22 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकत होते आणि साधारणतः 24 ऑगस्टला म्हणजे सोमवारी तुमचा काय होणार आहे, रिझल्ट पब्लिश होणार आहे आणि नंतर 2-3 दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता, तुमच्या कॉलेजमध्ये संबंधित अलॉटेड कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुमचा प्रवेश या ठिकाणी फिक्स करू शकता. आता मुद्दा माझा असा आहे की राऊंड 3 नंतर कोणत्या विद्यार्थ्यांनी राऊंड 4 साठी थांबलं पाहिजे आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी डिसिजन घेतला पाहिजे इमिजिएट, की आता आम्हाला जास्त काळ बघायचा नाहीये, इमिजिएट आम्हाला ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे, तर कोणत्या कॉलेजमध्ये किंवा कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं पाहिजे याचीही माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. तत्पूर्वी राऊंड 2 चा मेरिट या ठिकाणी बघायचा आहे. हा राऊंड 2 चा मेरिट आहे. राऊंड 2 साठी हा आपण सीयूईपीचं कट ऑफ किंवा इतर जे काही टॉपचे कॉलेजेस आहेत त्याचे कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, कॉम्प्युटर सायन्सचा आपल्याला कट ऑफ बघायचा आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. त्याच्यामध्ये जो काही ओपनचा कट ऑफ राहिलेला आहे, लक्षात घ्या, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचा कॉम्प्युटर सायन्सचा तो 99.97 राहिलेला आहे बाळांनो, लक्षात घ्या. किती राहिलेला आहे? 99.97 राहिलेला आहे. सिव्हिलचा कट ऑफ जो राहिलेला आहे तो 99.46 राहिलेला आहे ओपन साठीचा. हा ओपनचा सांगतोय बाळांनो, लक्षात घ्या. इतर कॅटेगरीसाठी कट ऑफ थोडाफार कमी जास्त असू शकतो. इलेक्ट्रिकलचा सीयूपीचा कट ऑफ किती राहिलेला आहे? सेकंड राऊंडचा 99.63 राहिलेला आहे, लक्षात घ्या. आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ईएनटीसी साठी 99.84. म्हणजे अशा पद्धतीनं जर सीयूपीचा जर कट ऑफ राहिला असेल तर तिसऱ्या राऊंडमध्ये जास्त कट ऑफ मध्ये बदल होणार नाही बाळांनो. याच रेंजमध्ये कट ऑफ राहण्याची शक्यता आहे किंवा एक 5 ते 10 पॉईंट फक्त काय करू शकतो, कट ऑफ खाली पडू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त कट ऑफ या ठिकाणी खाली पडताना आपल्याला दिसणार नाहीये राऊंड 3 मध्ये सुद्धा. पुढची जी ब्रँच आहे सीयूपीची त्याचीही मी तुम्हाला माहिती देतो. इन्स्ट्रुमेंटेशनल आणि कंट्रोल इंजिनिअरिंगची जी काय आहे त्याचा ओपनचा 99.58 कट ऑफ राहिलेला आहे. इतर ब्रँचचा वेगळा आहे. मेकॅनिकल साठी 99.55 म्हणजे कट ऑफ बघा तुम्ही मेकॅनिकलचा कसा गेलेला आहे. मॅन्युफॅक्चरिंग सायन्स आणि इंजिनिअरिंगचा 99.44 लक्षात घ्या. आणि मेटलॉजिक अँड मटेरियल टेक्नॉलॉजीचा 99.13 कट ऑफ हा सीयूपीचा राहिलेला आहे, लक्षात घ्या. आणि जवळपास माझ्या माहितीनुसार जे पुण्यातील टॉपचे कॉलेजेस आहेत, टॉपच्या कॉलेजेसमध्ये कुठले कुठले कॉलेजेसला आपण कन्सिडर करतो? सीयूईपी, पीआयसीटी, सीयूईपी,
PICT, PCCUE, VIT, कमिन्स कॉलेज ऑफ वुमेन्स जे काय महिलांचं कॉलेज आहे, JSPM तातवडे असेल, नंतर DY पाटील आकुर्डी असेल, DY पाटील पिंपरी असेल किंवा वालचंद कॉलेज असेल सांगलीचं, VGTI असेल मुंबईचं, अशा सर्व कॉलेजेसचा जर कट ऑफचा अंदाज लावला आपण तर मिनिमम विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना 97% पेक्षा जास्त म्हणजे अबोवच मार्क्स असतील अशाच विद्यार्थ्यांना काही मिळालेलं आहे. तिसऱ्या राऊंड मध्ये पण तुम्हालाच चान्सेस आहेत की कॉम्प्युटर सायन्स मध्ये तुम्हाला ऍडमिशन या ठिकाणी मिळू शकतो. इतर ब्रँचसाठी कट ऑफ या ठिकाणी थोडा फार कमी होण्याची शक्यता आहे, परंतु ही जे काही टॉपचे ब्रँचेस आहेत, टॉपच्या ब्रँचमध्ये टॉपच्या कॉलेजेसमध्ये 97% पेक्षाही जास्त मार्क्स लागले तर तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतो. आता ACAPचा फॉर्म या ठिकाणी तुम्ही भरू शकता, ACAP मध्ये जाऊ शकता किंवा इन्स्टिट्यूट लेवलचे जे काही राऊंड आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्याचा फॉर्म तुम्हाला नंतर भरता येतो तिसरा राऊंड झाल्यानंतर. परंतु माझं एक वैयक्तिक मत आहे की जे विद्यार्थी, म्हणजे क्लीन अँड क्लिअर सांगतो, जे विद्यार्थी एक 80% पेक्षा कमी आहेत किंवा कन्सिडर करा की 85 पेक्षा कमी आहेत, ओके, 85 पेक्षा कमी आहेत, अशा विद्यार्थ्यांनी आता काय केलं पाहिजे लक्षात घ्या. जर तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे आहे, 85% पेक्षा कमी जर तुम्हाला मार्क्स असतील तर बाळांनो तुम्ही काय करा, आता चौथ्या राऊंडच्या नादी लागू नका, डायरेक्ट तुम्ही तुमचा निर्णय घ्या. जर पुण्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये करायचं असेल तर तुम्ही चांगल्यातल्या चांगल्या प्रायव्हेट विद्यापीठामध्ये पण काय करू शकता, इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेऊ शकता आणि त्याच्यामधून पण तुम्हाला चांगला स्कोप मिळणार आहे बाळांनो. स्कोप असा की एक लक्षात घ्या गोष्ट, जरी तुम्ही CUEP मधून पासआउट झाले, PICT मधून पासआउट झाले, तुम्ही VIT मधून पासआउट झाले, JSPM तातोडे मधून पासआउट झाले, कमिन्स कॉलेज मधून जरी पासआउट झाले, ब्रँच तुमची, तुमचं नॉलेज आणि तुमच्या नॉलेज आणि तुमच्या ब्रँचवर तुमचं काय होणार आहे या ठिकाणी प्लेसमेंट होणार आहे. फक्त कॉलेजचा टॅग आहे आणि इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्हाला काही झालं नाही तर कुठलीही कंपनी तुम्हाला ऍक्सेप्ट करणार नाहीये, लक्षात घ्या. बट ऑब्विस जर तुमचं IIT मधून जरी एज्युकेशन झालं आणि तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये काही चाललं नाही, तुमचं नॉलेज शून्य असेल तर तुम्हाला प्लेसमेंट मिळणार नाही. त्यामुळं या थॉट प्रोसेसनुसार विद्यार्थ्यांनी, जे विद्यार्थी अगदी जस्ट इलिजिबल आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचा ग्रुपिंग बसत असेल आणि त्यांना CET ला +1, लक्षात घ्या अगदी खालचं सांगतो मी, +1, किंवा ज्यांनी CET पण दिली नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी चांगल्यातलं चांगलं ऑप्शन जर तुम्हाला बघायचं असेल आणि ते पण पुण्यामध्ये, ते पण अंडर बजेट किंवा असे जे काही टॉपचे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये 15-20 लाख रुपये डोनेशन न देता जर तुम्हाला सीट घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत चांगली माहिती मी या ठिकाणी देणार आहे. जे कॉलेज मी तुम्हाला रिकमेंड करेल त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये 4 ब्रांचेस मध्ये ऍडमिशन मिळणार आहे. त्याचबरोबर इतर जे काही ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये ENTC असेल, इलेक्ट्रिकल असेल, रोबोटिक्स आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल, या सर्व ठिकाणी तुम्ही काय करू शकता, ऍडमिशन घेऊ शकता. पॅकेज पण खूप छान आहे. NAP ला फॉलो करतं कॉलेज, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला. ते कॉलेज म्हणजे दुसरं कुठलंही नसून, लक्षात घ्या, ते कॉलेज म्हणजे दुसरं कोणतंही कॉलेज नसून आपली JSPM युनिव्हर्सिटी आहे. ही JSPM युनिव्हर्सिटी पुण्यामध्ये वाघोलीमध्ये आहे आणि या कॉलेजमध्ये साधारणतः 85 ते 90 एकरचा खूप मोठा कॅम्पस आहे, ग्रीन कॅम्पस आहे आणि ह्याच्यामध्ये JSPM युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे आणि 2026-27 साठी साधारणतः इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे कोणते कोणते प्रोग्राम्स आहेत अवेलेबल बाळांनो, लक्षात घ्या. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे जे प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये पहिलं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मी तुम्हाला सांगतो. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये ह्यांच्याकडे बीटेक सीएससी AIML, बीटेक सीएससी डेटा सायन्स आणि बीटेक सीएससी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हे 4 प्रोग्राम्स आहेत आणि या 4 प्रोग्राम्स मध्ये तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन मिळू शकतं. जर तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि तुमचं डायरेक्ट ऍडमिशन फिक्स करू शकता. आणि या ठिकाणी फीज जी आहे ह्या कॉलेजची ती 2,05,000 रुपये फीज आहे. कशाची? बीटेक कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगची. लक्षात घ्या बाळांनो, डोनेशन देऊन जाण्यापेक्षा हा ऑप्शन खूप छान आहे. या ठिकाणी तुम्हाला चांगले प्लेसमेंट मिळू शकतं, चांगले पॅकेजची नोकरी तुम्हाला लागू शकते. त्याचबरोबर जर बीटेक कॉम्प्युटर सायन्स जर तुम्हाला करायचं असेल तर मिनिमम इलिजिबिलिटी जी काय आहे बाळांनो, तुम्हाला HSC मध्ये मिनिमम 45% मार्क्स पाहिजे आणि रिझर्व्ह कॅटेगरीतील मुलांना 40% मार्क्स पाहिजे आणि तुम्ही MST CET, JEE किंवा पेरा CET नावाची एक्झाम दिली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स असतील तर निश्चितपणे तुम्हाला तुमचं या ठिकाणी चांगलं तुम्हाला प्लेसमेंट या ठिकाणी या कॉलेजमधून मिळू शकतं. आणि हे कॉलेज अंडर बजेट आहे बाळांनो. आणि इतर ज्या काही सब ब्रांचेस आहेत, जसं सब ब्रांचेस मध्ये तुम्हाला मी सांगतो, इतर ज्या काही ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये बीटेक सिव्हिल असेल, लक्षात घ्या, बीटेक सिव्हिल असेल,
ओके, किंवा बीटेक मेकॅनिकल मध्ये ह्यांच्याकडे AIML चे स्पेशलायझेशन आहे बाळांनो. AIML, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग इन मेकॅनिकल. नंतर बीटेक रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बीटेक मेकाट्रॉनिक्स किंवा बीटेक मेकाट्रॉनिक्स, या सर्व प्रोग्रामसाठी यांच्याकडे फक्त 1,25,500 रुपये फी आहे बाळांनो. किती? 1,25,500 रुपये फीज आहे. 1,25 म्हणजे ₹1,25,000 तुम्हाला पुण्यासारख्या सिटीमध्ये आणि एकदा चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतं. ह्यांच्याकडून लास्ट इयरमध्ये जे ह्यांचं हायेस्ट पॅकेज राहिलेलं आहे, एमटेकचा विद्यार्थी आहे रोबोटिक्स आणि AI ब्रँचचा, 75 लाख रुपयाचा हायेस्ट पॅकेज आहे बाळांनो, लक्षात घ्या. त्यामुळे पॅकेजच्या बाबतीमध्ये पण चांगला आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात कॉमन गोष्ट आहे, टॅग तुमची कुठलीही कंपनी बघत नाही. जर तुम्हाला चांगलं कोडिंग करता येत असेल, जर तुम्ही चांगले इफेक्टिव्ह कम्युनिकेशन तुमचं असेल आणि तुमच्या माग ग्रुप चांगला असेल, JSPM ग्रुप खूप मोठा आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांचे 5 ते 6 कॅम्पसेस आहेत आणि सेंट्रलाइज प्लेसमेंट प्रोसेस आहे. मी काय ह्या कॉलेजची मार्केटिंग करत नाही, पण एक सांगण्याचं माझं तात्पर्य आहे की हे कॉलेज एकदम छान आहे, बजेट फ्रेंडली आहे आणि ह्यांच्याकडे तुम्हाला इन्स्टॉलमेंट पण मिळतात, प्लस एज्युकेशन लोनचा पण ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही या कॉलेजचा 100% विचार करावा, ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल. आणि डायरेक्ट सीट आहे, त्यामुळं सीईटी मध्ये जर तुम्ही बाहेर पडले, सीईटी मधून नंबर लागला वेल अँड गुड, नाही लागला तरी ह्यांचा JSPM विद्यापीठाचा ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ज्या विद्यार्थ्यांना या कॉलेजेसमध्ये बीटेक प्रोग्राम असेल किंवा बीटेक लॅटरल एंट्री असेल, डायरेक्ट सेकंड इयरसाठी ऍडमिशन घ्यायचं असेल, अशा विद्यार्थ्यांनी त्यांचा पण इथं ऑफिशियल नंबर आहे, ह्या नंबरवर पण तुम्ही संपर्क करू शकता किंवा आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पण तुम्ही संपर्क करून तुमचा प्रवेश फिक्स करू शकता. यांचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे, हा नंबर लक्षात घ्या, 9067282222, 9067969333 आणि 9067824444 या नंबरवर तुम्ही काय करू शकता, JSPM विद्यापीठामध्ये तुमचं बीटेकचा प्रोग्रामचं ऍडमिशन या ठिकाणी फिक्स करू शकता. यांच्याकडे इतर पण सर्व प्रोग्राम्स आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बीटेक करायची नाहीये, इच्छा नाहीये, घरच्यांच्या प्रेशरमुळे बीटेक करत आहात आणि फीज कमी पाहिजे, अशा विद्यार्थ्यांसाठी BSc DS AI, BSc डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, BSc कॉम्प्युटर सायन्स असेल, BSc अॅनिमेशन आणि VFX असेल, हे पण प्रोग्राम ह्यांच्याकडे आहेत. त्याचबरोबर BSc फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, BSc बायोटेक्नॉलॉजीचा पण प्रोग्राम आहे. हे सगळ्यांची फीस खूप कमी आहे, अत्यंत कमी आहे. तुम्ही डायरेक्टली त्यांना संपर्क करून पण सगळ्या प्रोग्रामची फीस काढू शकता किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करून पण फीस काढू शकता. इन कॅम्पस मुलींच्या हॉस्टेलची फॅसिलिटीज आहे, जिम आहे, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये खूप चांगलं 5.5 एकरचं क्रिकेटचं ग्राउंड आहे, ज्याच्यामध्ये MCA चे पण मॅचेस या ठिकाणी घेतल्या जातात. 2000 प्लस विद्यार्थी वन टाइम प्रॅक्टिकल करू शकेल अशी त्यांच्याकडे अत्यंत नामवंत कॉम्प्युटरची लॅब पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या कॉलेजचा आपण विचार या ठिकाणी तुम्ही करू शकता. आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये बीटेक इलेक्ट्रिकल आणि बीटेक ENTC हे पण प्रोग्राम आहेत. याची पण फीज 1,25,500 आहे. आणि विशेष म्हणजे यांच्याकडे फर्स्ट इयर पासून इंटर्नशिपची ऑपॉर्च्युनिटी आहे बाळांनो. फर्स्ट इयर पासून इंटर्नशिप म्हणजे 4 वर्षात 4 इंटर्नशिप मिळणार तुम्हाला, लक्षात घ्या. आणि कंपल्सरी आहे, इंटर्नशिप कंपल्सरी आहे. आणि गेल्या वर्षी यांच्याकडून जेबिल कंपनीमध्ये आणि खूप अशा जेव्हा इलेक्ट्रिकल आणि ENTCच्या कंपनीज आहेत, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा पेड इंटर्नशिप या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कॉलेजचा पण ऑप्शन या ठिकाणी बघायचा आहे. अशीच प्रायव्हेट विद्यापीठाची माहिती सुद्धा मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्हाला देणार आहे. तिसऱ्या राऊंडचा निकाल लागल्यानंतर मी तुमच्यासाठी नंतर महाराष्ट्रातील जेवढे काही कॉलेजेस आहेत त्याचा कट ऑफचा पण व्हिडिओ मी या ठिकाणी बनवणार आहे. मी प्राध्यापक अभिषेक पाटील. तुम्हाला वाटेल JSPMचा व्हिडिओ यांनी बनवला, अत्यंत हा काही बायस पद्धतीचा व्हिडिओ नाहीये. तुमचं कल्याण व्हावं, तुम्हाला कमी फीज मध्ये कॉलेज मिळावं, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल असं मी कन्सिडर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.